चांगलं कॅरेक्टर मिळणं, चांगला रोल मिळणं हे तर आहेच. पण चांगल्या कलाकारांबरोबर, चांगल्या प्रोडक्शनबरोबर, चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली हे पण आहे. तुम्ही एक टप्प्याने नाही 10 टप्प्याने वाढता कलाकार म्हणून. त्यांचे अनुभवातून म्हणजे तुम्ही सेटवरती त्यांच्यासोबत वावरता, त्यांना ऑब्झर्व्ह करता. अशी मुवमेंट आपल्या आयुष्यात येत असेल तर का नाही? येस. म्हणजे ते आले म्हणजे संपलं, झालं आता करायचंच आहे. असं ते खूप वेगळ्याच लेव्हलचा आनंद होता तो. या लहान असल्यावर ती कंटाळली नाही. तिलाही आवडलं ते गाणं. सो आमच्या दोघांचं बॉन्ड खूप चांगलं आहे आणि ते मी पोस्ट पण टाकलेली. गोड गोड बाप मुलीच्या गोड नात्याचं गोड गाणं आहे ते. जे सिनेमे ॲप्रिशिएट झाले, जे सिनेमे चालले किंवा जे सिनेमाचं कौतुक झालं, त्या सिनेमात कुठेतरी मी आहे. तर ते ना तो जो सिद्धार्थ जाधव होता तर ती ना गोष्ट ॲप्रिशिएट झाल्यामुळे ना ते आणखीन जोश येत गेला. त्यामुळे सो 19 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा रिलीज होतोय. तर तुम्ही प्लीज सिनेमागृहामध्ये जा आणि नक्की बघा आमचा सिनेमा आतली बातमी फुटली.